नमस्कार विद्यार्थी मित्र, मी ज्ञानेश्वर खंडू चिखले, तोले अँड डायमेकर निदेशक श्री साईबाबा ITI शिर्डी. आजच्या या लेक्चरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्र, आज आपण आजच्या या लेसनमध्ये लेथ कॅरियर अर्थात लेथ डॉग संदर्भात माहिती पाहणार आहोत. तर हे लेथ कॅरियर किंवा लेथ डॉग हे एक लेथ ॲक्सेसरीज असून त्या संदर्भात आपण आज इंट्रोडक्शन प्रस्तावनेमध्ये त्या संदर्भात माहिती पाहूया. लेथ कॅरियरला लेथ डॉग नावाने देखील ओळखतात. ज्यावेळी दोन सेंटरच्या मध्ये जॉब पकडून टर्निंग केले जाते त्यावेळी जॉबला फिरवण्यासाठी या लेथ कॅरियर म्हणजेच लेथ डॉगचा उपयोग होतो. असा जॉब कॅरियरमध्ये घट्ट केला जातो. कॅरियर हे कास्ट आयर्न किंवा कोर स्टील या मटेरियलपासून तयार केलेले असतात. जॉब घट्ट करण्यासाठी त्यास एक स्क्रू ठेवलेला असतो. अशा प्रकारे हा जॉब घट्ट करण्याकरता असा स्क्रू त्या ठिकाणी कॅरियरला ठेवलेला असतो. कॅरियरचा खालील भाग सरळ अथवा वाकवलेला असतो. कॅरियर 10 अंशाच्या संचात उपलब्ध असतात. त्यामुळे त्यास वेगवेगळ्या व्यासाचे जॉब बसवता येतात. कॅरियरच्या मागील सरळ अथवा वक्र भागाचा उपयोग जॉब बस्ता करून त्यास गती देण्याकरता केला जातो. जॉबच्या सफाईदार केलेल्या वक्र पृष्ठभागावर मधोमध नरम धातूचा तुकडा बसवून स्क्रू घट्ट केला जातो. यामध्ये जॉब बसवताना या स्क्रूच्या बाजूच्या स्क्रूच्या खाली नरम धातूचा तुकडा स्क्रूच्या खाली घट्ट करतात. अशा या कॅरियरचे वेगवेगळे प्रकार पडतात. प्रामुख्याने कॅरियरचे 4 प्रकार पडतात. त्याच्यामध्ये स्ट्रेट टेल कॅरियर, बेंड टेल कॅरियर, क्लॅम्प टाईप कॅरियर आणि सेफ्टी क्लॅम्प टाईप कॅरियर असे प्रमुख प्रकार या कॅरियरचे आहेत. तर ही अशा प्रकारे आपण ही लेथ कॅरियर संदर्भातली अर्थात लेथ डॉग संदर्भातची ही माहिती आपण इंट्रोडक्शन प्रस्तावनेमध्ये बघितली. त्यानंतर आपण प्रमुख काही लेथ कॅरियर लेथ डॉग संदर्भात माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये एक स्ट्रेट टेल कॅरियर आकृतीत दाखवल्याप्रमाणे या कॅरियरची रचना असते. तर या संदर्भात माहिती पाहूया. स्ट्रेट टेल कॅरियर या कॅरियरची शेफ्टी याला आपण शेफ्टी म्हणतो, टेल म्हणतो, ही सरळ असते. या प्रकारच्या कॅरियरची शेफ्टी सरळ असते म्हणून या कॅरियरला स्ट्रेट टेल कॅरियर असे म्हणतात. स्ट्रेट टेल कॅरियरच्या मागील भागाला ड्रायव्हिंग प्लेटच्या पिनचा स्पर्श करून झाल्यावर जॉबला पॉझिटिव्ह गती मिळत असते. आपण ड्रायव्हिंग प्लेट कॅच प्लेट संदर्भात माहिती पाहिलेली आहे. त्या ड्रायव्हिंग प्लेटवर असलेली पिन या टेलला फिरवण्याचं कार्य करत असते. तर आणि बिटवीन सेंटरमध्ये पकडलेल्या जॉबला या टेलच्या सहाय्याने ती ड्रायव्हिंग प्लेटवरील पिन वाहून नेते. अशा प्रकारे या स्ट्रेट टेल कॅरियर संदर्भातली माहिती आपण पाहिली, अभ्यासली. त्यानंतर कॅरियरचा पुढील प्रकार आपण पाहणार आहोत. तर या कॅरियरच्या मध्ये असलेल्या होलमध्ये आपण जॉब पकडून सॉफ्ट धातूचा पीस त्याच्यावर ठेवून या नटाच्या सहाय्याने क्लॅम्प केलं जातं. मग सांगितल्याप्रमाणे सॉफ्ट धातूचा जो तुकडा आहे त्या नटाच्या खाली ठेवल्यामुळे जॉबवर असलेलं जे फिनिशिंग आहे ते खराब होत नाही. त्यानंतर टेल वरून पडणारा दुसरा कॅरियरचा प्रकार बेंड टेल कॅरियर. तर या ठिकाणी आकृती दाखवल्याप्रमाणे त्याची टेल अशी बेंड केलेली असते, वाकवलेली असते, त्यावरून नाव दिलेले आहे त्याला बेंड टेल. तर या संदर्भात माहिती पाहूया. बेंड टेल कॅरियर या प्रकारच्या कॅरियरची शेफ्टी छिद्राकडील दिशेला वळवलेली असते. आता ही जसं मग अशी स्ट्रेट टेल कॅरियर आहे त्याचप्रमाणे त्याला असं बेंड करून छिद्राकडील बाजूला म्हणजे वळवलेले असते. बेंड टेल कॅरियर
चा वाकडा ठेवलेला भाग आहे हा कॅच प्लेटच्या यू आकाराच्या स्लॉटमध्ये बस्ता करून जॉबला बिटवीन सेंटरमध्ये पकडलेल्या जॉबला गती दिली जाते. अशा प्रकारे या बेन टेल कॅरियर संदर्भात माहिती पाहता येईल. आणि आपण अगोदर पाहिल्याप्रमाणे या कॅरियरमध्ये होलमध्ये जॉब पकडून मगाशी सांगितल्याप्रमाणे जॉब पकडल्यानंतर या कॅरियरच्या स्क्रूच्या सहाय्याने नरम धातूचा तुकडा जॉबवर बसून मग त्या नटाच्या सहाय्याने दाब दिला जातो की जेणेकरून जॉबचं फिनिशिंग खराब होऊ नये हा त्या पाठीमागचा उद्देश असतो. त्यानंतर या कॅरियरचा पुढील प्रकार आपण पाहणार आहोत क्लॅम्प टाईप कॅरियर किंवा क्लॅम्प टाईप डॉग. तर आकृतीत दाखवल्याप्रमाणे या प्रकारच्या कॅरियरची रचना असते. त्या ठिकाणी पहा जॉब पकडलेला आहे, स्क्रू क्लॅम्प लावलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मध्ये आपण या गाळ्यामध्ये राऊंड आकाराच्या जॉबला बिटवीन सेंटरमध्ये पकडून काम करत असतो. सेफ्टी क्लॅम्प ब्लेड डॉग असं त्याचं नाव आहे. युज्ड टू होल्ड व्हरायटी ऑफ वर्क, वेगवेगळे वाईड रेंज ऑफ ॲडजस्टमेंट, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ॲडजस्टमेंट करता येतात. क्लॅम्प ब्लेड डॉग वाईड रेंज दॅन अदर्स युज्ड ऑल शेप, वेगवेगळ्या शेपचे जे जॉब आहेत त्यांना पकडण्याकरता या क्लॅम्प टाईप कॅरियरचा उपयोग होतो. आता या आकृतीत आपण त्याचे चित्र दिसते. तर या क्लॅम्प टाईप कॅरियर संदर्भात माहिती पाहूया. या कॅरियरची रचना अशी असते की त्यात एक क्लॅम्पिंग प्लेट आणि वर खाली होणारे स्क्रू बसवलेले असतात. त्या ठिकाणी क्लॅम्पिंग प्लेट आणि वर खाली होणारे हे स्क्रू, या ठिकाणी स्क्रू असतात. आता या स्क्रू वर खाली होण्याकरता खालच्या प्लेटमध्ये टॅपिंग केलेलं असतं, थ्रेडिंग केलेलं असतं. तर या प्रकारच्या क्लॅम्प टाईप कॅरियर संदर्भात आपण पुन्हा एकदा सांगतो. या प्रकारच्या कॅरियरची रचना अशी असते की त्यात एक क्लॅम्पिंग प्लेट व वर खाली होणारे स्क्रू बसवलेले असतात. त्यात मोठ्या व्यासाचा जॉब सुद्धा यामध्ये बसू शकतो, कारण त्याच्या प्लेटच्या मधोमध व्ही आकाराचा गाळा, या ठिकाणी या दोन्ही क्लॅम्पमध्ये पहा व्ही आकाराचा गाळा काढलेला असतो. चौकोनी अथवा आयताकृती जॉब बसवण्यासाठी देखील या क्लॅम्प टाईप कॅरियरचा उपयोग होतो. व्ही ग्रूव्ह योजनेमुळे या क्लॅम्पला असलेल्या व्ही ग्रूव्ह योजनेमुळे लहान मापे असलेले जॉब सुद्धा त्यात बसवता येतात. सेफ्टी क्लॅम्प लेथ कॅरियरची रचना सुरक्षिततेच्या दृष्टीने केलेली असून त्यात वरील व तळाकडील भागावर क्लॅम्पिंग प्लेट ठेवलेल्या असतात. त्या वरच्या आणि खालच्या ह्या क्लॅम्पिंग प्लेट म्हणून आपण त्याला ठेवलेल्या असतात. तेव्हा तशा प्रकारची रचना केलेली असते. या क्लॅम्पिंग प्लेटमुळे जॉबला घट्ट अशी पकड मिळत असते. अशा प्रकारे आज आपण आजच्या या लेसनमध्ये माहिती पाहत असताना आपण लेट कॅरियर अर्थात लेट डॉग संदर्भातली माहिती पाहिली की बिटवीन सेंटरमध्ये जॉब पकडून त्या जॉबला गती देण्याकरता हे कॅरियर प्रामुख्याने उपयोगात आणले जातात. तर अशा प्रकारचे हे कॅरियर आपण पाहिले की याचा उपयोग बिटवीन सेंटरमध्ये जॉबला पकडून गती देण्याकरता केला जातो. असे हे कॅरियर कास्ट आयर्न किंवा कोर स्टील या मटेरियलपासून तयार केलेले असतात. त्यामध्ये पहिला प्रकार स्ट्रेट टेल कॅरियर आपण बघितला, दुसऱ्या प्रकारामध्ये बेंड टेल कॅरियर आपण पाहिला, तिसऱ्या प्रकारचा कॅरियर संदर्भात माहिती पाहत असताना क्लॅम्प टाईप कॅरियर वेगवेगळ्या विविध शेपचे जॉब याच्यामध्ये पकडता येतात. विद्यार्थी मित्र, आपल्याला निश्चितरित्या या कॅरियर अर्थात लेट डॉग संदर्भातली माहिती समजली असेल. तर अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ आपण घेत जाऊन त्या माध्यमातून आपण भेटत राहू. तर विद्यार्थी मित्र, व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद.